किंवा आपल्या पुरुषत्वात काही कमी आहे. पण खरं म्हणजे तसं अजिबात नाहीये. प्रत्येकाचं शरीर वेगळं असतं, त्याची ताकद, स्टॅमिना, हार्मोनल पातळी वेगळी असते. त्यामुळे प्रत्येकाचे रिफॅक्टरी पिरियड वेगळा असतो. हे लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. यात अजून एक गोष्ट म्हणजे आता हा रिफॅक्टरी पिरियड प्रत्येकासाठी सारखा नसतो. काहींमध्ये फक्त काही मिनिटांमध्ये होऊ शकतं, काहींमध्ये अर्धा तास, तर काहींमध्ये 1 तास किंवा त्याहून जास्त वेळ सुद्धा लागू शकतो. वय जसं जसं वाढतं तसा तसा हा कालावधी आणखी वाढतो. म्हणजेच तरुण वयात कमी वेळात होतो, 40 ते 50 नंतर वेळ जास्त लागू शकतो. हे पूर्णपणे नैसर्गिक आहे आणि त्याबद्दल चिंता करण्यासाठी काहीच गरज नाही. आज आपण एका अतिशय कॉमन पण लोक लाजून विचारत नाहीत अशा प्रश्नाबद्दल बोलणार आहोत. बऱ्याच वेळा पुरुषांमध्ये असा प्रश्न विचारला जातो की पहिल्यांदा सेक्स करताना व्यवस्थित होतं ना, पण दुसऱ्यांदा लगेच नाही, असं का होतं? तर या विषयावर प्रसिद्ध सेक्सोलॉजिस्ट डॉक्टर उमेश मुंदडा काय म्हणतात, आज आपण जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम हे लक्षात घ्या की ही समस्या म्हणजे आजार नाही, ही एक केवळ नैसर्गिक प्रोसेस आहे. सेक्स दरम्यान पुरुषाचं शरीर पहिल्यांदा उत्तेजित झालं म्हणजे इजॅक्युलेशन झालं की नंतर लगेच दुसऱ्यांदा तयार होत नाही. यालाच रिफॅक्टरी पिरियड असं म्हणतात. म्हणजेच पहिल्या ऍक्ट नंतर शरीराला परत रिकवर होण्यासाठी थोडा वेळ लागतो. त्या काळात पुरुषाचं उत्तेजन कमी होतं आणि कितीही प्रयत्न केला तरी लगेच इरेक्शन किंवा इजॅक्युलेशन होत नाही. आता हा रिफॅक्टरी पिरियड प्रत्येकासाठी सारखा नसतो. काहींमध्ये फक्त काही मिनिटांमध्ये होऊ शकतं, काहींमध्ये अर्धा तास, तर काहींमध्ये 1 तास किंवा त्याहून जास्त वेळ सुद्धा लागू शकतो. वय जसं जसं वाढतं तसा तसा हा कालावधी आणखी वाढतो. म्हणजेच तरुण वयात कमी वेळात होतो, 40 ते 50 नंतर वेळ जास्त लागू शकतो. हे पूर्णपणे नैसर्गिक आहे आणि त्याबद्दल चिंता करण्यासाठी काहीच गरज नाहीये. याबाबत चुकीच्या कल्पना देखील समाजात आहे. बरेच लोक समजतात की पहिल्यांदा झाल्यानंतर लगेच दुसऱ्यांदा नाही झालं तर तो आजार आहे किंवा आपल्या पुरुषत्वात काही कमी आहे. पण खरं म्हणजे तसं अजिबात नाहीये. प्रत्येकाचं शरीर वेगळं असतं, त्याची ताकद, स्टॅमिना, हार्मोनल पातळी वेगळी असते. त्यामुळे प्रत्येकाचे रिफॅक्टरी पिरियड वेगळा असतो. हे लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. यात अजून एक गोष्ट म्हणजे पुरुषामध्ये सेक्स दरम्यान पहिल्या ऍक्ट्समध्येच बऱ्याचदा ऊर्जा खर्च होते. त्यामुळे शरीर थकलेलं असतं, त्यात मानसिक रिलॅक्सेशन होतं, म्हणून शरीराला वेळ लागतो परत त्याच पातळीवर जाण्यासाठी. हाच तो नैसर्गिक ब्रेक आहे जो शरीर स्वतःहून घेतं. बऱ्याच वेळा पार्टनरलाही प्रश्न पडतो की लगेच दुसऱ्यांदा का होत नाही. त्यामुळे कपल्समध्ये गैरसमज निर्माण होतात. इथे संवाद खूप महत्त्वाचा असतो. पुरुषांनी आपल्या पार्टनरला हे समजून सांगितलं पाहिजे की रिफॅक्टरी पिरियड हा आजार नाही तर निसर्गाचा नियम आहे. एकदा पार्टनरला हे समजलं की नातं अजून मजबूत होतं. आता तुमचा पुढचा प्रश्न असा सुद्धा पडू शकतो की रिफॅक्टरी पिरियड कमी करता येतो का? तर काही प्रमाणात हो, पण त्यासाठी आरोग्यदायी जीवनशैली महत्त्वाची आहे. नियमित व्यायाम, पौष्टिक आहार, स्ट्रेस कमी करणं आणि पुरेशी झोप घेणं यामुळे शरीर फिट राहतं आणि लैंगिक आरोग्यावरही सकारात्मक परिणाम होतो. मात्र यासाठी औषधं स्वतःहून घेणं अजिबात योग्य नाही. चुकीची औषधं घेतली तर त्याचे दुष्परिणाम जास्त होतात. म्हणूनच अशा समस्या वाटल्यास योग्य तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं असतं. या संदर्भात डॉक्टर उमेश मुंदडा यांचा अनुभव फार मोठा आहे. मुंदडा यांनी 1985 पासून आशा किरण सेक्स क्लिनिकच्या माध्यमातून लोकांना मार्गदर्शन केले. एक क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट म्हणून ते गेल्या 40 वर्षांपासून काम करत आहेत. त्यांचे महाराष्ट्रभरात अनेक शहरात क्लिनिक्स असून मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर येथे क्लिनिक आहेत आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये मुख्य शाखा आहे. सोमवार ते शुक्रवार ते संभाजीनगरमध्ये आणि शनिवार रविवारी पुणे आणि मुंबईच्या क्लिनिकमध्ये असतात. त्यामुळे लोकांना आपल्या सोयीनुसार सल्ला घेणं सोपं जातं. हजारो लोकांनी त्यांच्या मार्गदर्शनातून आपली समस्या सोडवली आहे आणि आनंदी वैवाहिक जीवन जगत आहेत. शेवटी इतकंच सांगू इच्छिते की सेक्स विषयी काही शंका किंवा समस्या असतील तर लाजू नका, घाबरू नका. ही पूर्णपणे नैसर्गिक गोष्ट आहे आणि योग्य मार्गदर्शनाने सहज सोडवता येते. लक्षात ठेवा, सेक्स हा शरीराचा आनंदाचा भाग असला तरी त्यामागे शरीराची सायन्स काम करतात. म्हणून या गोष्टी समजून घेतल्या तर अनावश्यक टेन्शन आणि गैरसमज दूर होतात. तुम्हाला अजून काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. परत एकदा भेटूया. नमस्कार.